आपल्या मराठा समाजासाठी मनोज दादा जरांगे पाटील मराठा योद्धा यांनी खूप मोठा लढा उपस्थित केला होता. ओबीसी समाजाला मराठा समाजाला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळावं म्हणून. पण आमच्या मराठा समाजावर खूप मोठा असा अन्याय या ठिकाणी होताना असं आम्हाला वाटतं. सिल्लोड तालुक्यामध्ये जे पिढे साहेब आहेत हे पटकन त्या फाईलवर सह्याच करत नाहीये, त्यामुळे आम्हाला खूप अडचण निर्माण होती. या ठिकाणी आपल्या इथं बसलेले जे आपल्या नायब तहसीलदार साहेब हे 1 मिनिटाचं सुद्धा वेळ न लावता ताबडतोब मराठा समाजाच्या फाईलवर सह्या करतात. पण आपण सरळ सांगता त्या फाईलवर सह्या करत नाही. आमच्या समाजाच्या फाईली कुठे तुम्ही थांबू नका हे आपण मी या ठिकाणी विनंती करतो. साहेब यांच्या मागणीप्रमाणे जी सूचना मांडली त्याच्यावर तात्काळ काही न करता शक्यतो जितका आपल्याकडून पॉझिटिव्ह असेल ते करा. साहेब या विषयाला संबंधित हा विषय जे कुंडू नोंदीचं जे प्रमाणपत्र देण्यात येतं त्याचं जे प्रोसिडिंग तयार होती ही प्रोसिडिंग तहसीलला तयार होती. तहसीलला कोल्हे मॅडम म्हणून साहेब ही कोल्हे मॅडम ह्या तहसीलच्या प्रोसिडिंग तयार करण्यामध्ये राजकारण करते. ती मॅडम काय करते सर गेल्या 2 महिन्यापासून मी माझ्या निल्लोरच्या 76 फायली दाखल केलेल्या आहे. तिथे साहेब मी आपल्या बबलू भाई यांचं वसीम सरांचं यांचं सुद्धा बोलणं करून मला सांगा ती कोल्हे मॅडम काय पदावर आहे साहेब? ती महसूल साहेब त्यांचं पद वगैरे काय ते माहिती नाही. पण ती मॅडम काय करते सर जवळचा व्यक्ती असला की त्याची प्रोसिडिंग तयार करते. त्या प्रोसिडिंगला समोर एक तक्ता आहे सर, त्या तक्त्यात टाकत एसडीएम सिग्नेचर थंब मारता आणि त्यांचा अधिकार काढून कोणत्या तरी चांगल्या पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याकडे द्या. साधा आणि सिंपल मामला. मी सरपंच बोलतो साहेब. मी सरपंच सह्या करणार ना आता आमच्या फाईलवर साहेब मला मी सरपंच काय म्हटलं साहेब? तक्रार करायची नाही. काय म्हटलं? अरे 1 मिनिट मी आमच्या समाजावर अन्याय करणार का? अरे तुमच्या समाजाचे काय अन्याय करणार? तुम्हाला त्याचं नावावरून वाकड असेल का असं आहे? तो बी मर्द मराठाच आहे. मी करायला होतो मी असं कन्फ्युज होतो नावावरून. अरे नावावरून होतो मी सरपंच